भारतात इस्लामिक स्टेटचा विस्तार वेगाने होत असल्याची धक्कादायक माहिती तपास यंत्रणांनी दिलेली आहे। भारतीय तपास यंत्रणांनी एका आठवड्यात 2 आयसिस मॉड्यूलचे पर्दाफाश केलेले आहेत। कट्टरपंथीयांचे व्हिडिओ दाखवून तरुणांचं ब्रेन वॉश केलं जात असल्याची माहिती यामध्ये देण्यात आली आहे। भारतीय तरुणांना जिहादसाठी तयार करण्याचा प्रयत्न होत असून मसूद अजहर, तारिक मसूद, तारिक जमील आणि झाकीर नाईक यांच्या भाषणांचा वापर सुद्धा केला जातोय। नाशिकच्या पंचवटी परिसरामधील राहुलवाडीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार केल्यामुळे मोठी खळबळ माजलेली आहे। या गोळीबारामध्ये सागर जाधव हा तरुण गंभीररित्या जखमी झालाय। टोळी युद्धामधून गोळीबाराची घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। पंचवटी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे, तर चौकशीसाठी काही जणांना ताब्यात घेण्यात आलंय। लातूर जिल्ह्यामधील चाकूर तालुक्यामधील हिंपळनेर या गावामध्ये मुलानंच वडिलांचा खून केलेला आहे। कॉलेजच्या फीसाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून 24 वर्षीय मुलानं काठीनं डोक्यात वार करत स्वतःच्या वडिलांची हत्या केली आहे। सततचा पाऊस असल्यामुळे चूल पेटवायला सुद्धा लाकूड मिळालेलं नाही, म्हणून मुलाची कॉलेज फी, गॅस सिलेंडरसाठी पैसे खर्च करणाऱ्या कुटुंबावर दुःखद प्रसंग ओढावलेला आहे। कॉलेजची फी सिलेंडरसाठी खर्चलेले म्हणून मुलानंच बापाचा खून केलाय। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामधील भिव धानोरा या शिवारामध्ये एका व्यक्तीची हत्या झाली आहे। राहुल रमेश नवथर असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। व्यक्तीची गोळी झाडून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणी गंगापूर पोलीस आता अधिकचा तपास करतायत। अकोला जिल्ह्यामधील हिंगणा म्हैसपूर इथे जयराम गौरक्षण ट्रस्टच्या जमिनीवर प्रशासनाने 12 ऑगस्ट रोजी पहाटे अचानक बुलडोझर चालवत लाखो रुपयांचं नुकसान केलं। गायींचा चारा, पाण्याचा हौद यामध्ये नष्ट झालेला आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उद्ध्वस्त झाल्यामुळे आता संताप व्यक्त केला जातोय। ट्रस्टचे अध्यक्ष पुरुषोत्तम अहिर यांनी अधिकृत कागदपत्र दाखवत कारवाई ही क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांच्या दुरुपयोगामुळे झाल्याचा आरोप सुद्धा केलेला आहे। गोरक्षणामधील 201 पैकी 74 गायी दाखल असून उर्वरित बेपत्ता आहेत असा सुद्धा दावा केला जातोय। पुणेकरांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या 3 आरोपींना अखेर ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आरोपींकडून 12 लाख रुपयांचे 45 महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले। वाघोली पोलिसांनी या संदर्भातली कारवाई केली। असलम खान, आदिब खान, फरान उनवाला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। नकोट हिवरखेड जळगाव राज्यमार्गावरील रखडलेल्या 2 पुलांच्या अपूर्ण कामामुळे वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली आहे। 16 सप्टेंबर रोजी अपूर्ण पूल आणि वाहून गेलेला पर्यायी भराव यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलेलं होतं। या पुलांच्या बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकाराला वारंवार धमक्या, अश्लील शिवीगाळ आणि गंभीर स्वरूपाच्या धमक्या सुद्धा देण्यात आलेल्या होत्या। या प्रकरणी ठेकेदार राजेश देशमुख यांच्यावर हिवरखेड पोलीस ठाण्यामध्ये अखेर गुन्हा दाखल झालाय। सिंधुदुर्गात गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतूक करणाऱ्या 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून 3,56,000 किमतीच्या दारू बॉटल्स जप्त करण्यात आल्या। 56,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। वसई विरारमध्ये अवैध बांधकाम माफिया आणि पालिका अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय। पेल्हार प्रभागामधील चौधरी कंपाऊंडमध्ये एका नव्या इंडस्ट्रीयल गाळ्याच्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला बांधकाम माफियाने रिकाम्या हाती परत पाठवलं। विशेष म्हणजे या मुजोर बांधकाम माफियाकडून तोडक पथकामधील कर्मचाऱ्यांना टाळकी फोडण्याची आणि जेसीबी जाळण्याची धमकी सुद्धा देण्यात आलेली होती। तब्बल 3 तास ताटकळत ठेवून कारवाई न करताच परत पाठवण्यात आला। काही दिवसांपूर्वी बीडमध्ये एका सरपंचाने हवेत गोळीबार केलेला होता। ही बीडमधली गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता साताऱ्यात सुद्धा गोळीबाराचा प्रकार उघडकीस आलेला आहे। साताऱ्यामध्ये शिरवळमध्ये एकावर गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली। शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेल्या घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे। पोलिसांनी या प्रकरणी आता कारवाईला सुरुवात केली आहे। अहिल्यानगरच्या छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर कोठला परिसरामध्ये कत्तल केलेले गोवंश जनावरांचे अवशेष सापडल्यानंतर आमदार संग्राम जगताप आणि आमदार विक्रम पाचपुते यांनी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांबरोबर 1 तास रास्ता रोको आंदोलन केलं। आरोपीला तात्काळ अटक करावी आणि कत्तलखाने बंद करावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे।
आणि त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शोध मोहीम हाती घेऊन कोठला परिसरामधील तरबेज आबिद कुरेशी याला अटक केलेली आहे. नाशिकच्या नांदगाव साकोरा रस्त्यावर पिकअप वाहनामधून वाहतूक केली जात असताना 7 गोवंश जनावरांना गोरक्षकांच्या मदतीने पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलंय. मात्र अंधाराचा फायदा घेत वाहन चालकासह 3 जण फरार झाले. सरफराज खान जब्बार खान उर्फ सरफराज यासह 3 नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सिंधुदुर्गच्या जुना बाजार येथील एका तरुणानं आत्महत्या केली. राजेश पांगम असं या तरुणाचं नाव आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. संभाजीनगरमध्ये आणखी एका शेतकऱ्यानं विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे. एकाच दिवसात 2 शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यामुळे विहिरीमध्ये उड्या घेत जीवन संपवलंय. गुन्हे घडू नयेत यासाठी सावध करणारी बातमी समोर येते. सध्या सोशल मीडियावर गुगल गिमिनीचा AI साडी ट्रेंड तुफान व्हायरल होतोय. युजर्स आपल्या साध्या फोटोना 90s बॉलिवूड स्टाईल साडी लुक देत आहेत. शिफॉन साड्या आणि गोल्डन लाइटनिंगसह स्टायलिश फोटो जनरेट होत आहेत. मात्र हा ट्रेंड मजेदार जरी वाटत असला तरी यामुळे आपली प्रायव्हसी धोक्यात सुद्धा येतेय. त्यामुळे वेळी सावध व्हा असं आवाहन धुळ्यामधील सायबर तज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी केलंय. नागपूरमध्ये खड्ड्यात मोटरसायकल पडल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे. 19 वर्ष महेंद्र फटीक घरी परत असताना रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी पडून ही दुर्घटना घडली आहे.